बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे। आपण पाहतात द बहुजन आवाज। यवतमाळ शहरातील इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये मराठी भाषेला दुय्यम दर्जाचा मान, अनिल हमदापुरे यांचा आरोप। जिल्हा शिक्षण अधिकारी यांना दिले निवेदन। सविस्तर बातमी अशी की यवतमाळ शहरातील खाजगी शाळांमध्ये बहुतांश मराठी भाषिकांची मुले शिकतात, त्यामुळे आपसुकच एकमेकाशी संवादात मराठी भाषा बोलली जाते। परंतु अशा शाळेत मराठी भाषा बोलण्यावर मज्जाव केला जातो, असा आरोप मनसेचे अनिल हमदापुरे यांनी केला व थेट जिल्हा शिक्षणाधिकारी यांना याबाबतीत निवेदन दिले। या खाजगी शाळेत मराठी भाषेचा होणारा अपमान थांबला नाही तर मनसे स्टाईलने त्यांचा बंदोबस्त लावू, असा इशारा सुद्धा दिला। यावेळी अनिल हमदापुरे, देवा शिवरामवार, सादिक शेख, सचिन यलगंदेवार, लाला पांडे, सूरज राठोड, राम गायकवाड, सोनू गुप्ता, तुषार सोंडके, सौरभ अंसिंगकर, लकी छागनी आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद। यवतमाळ जिल्ह्यामध्ये इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी, CBSEच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यासाठी टोकण्यात येते। यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळा सर्व शासनाच्या सुखसोयी उपभोगतात आणि मराठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यासाठी मज्जाव करण्यात येतो। 90% तिथं शिकणारे विद्यार्थी मराठी, त्यांचे पालक मराठी आणि शिकवणारे सुद्धा मराठी असं असताना सुद्धा जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सरसकटपणे मराठीचा अपमान होत आहे। या ठिकाणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या उपर जर या खाजगी शाळांनी मराठीची ही अवहेलना बंद नाही केली तर मनसेच्या वतीने या सर्व शाळांना खळखळ खट्याकचा एकदा मनसे स्टाईलचा समाचार घेण्यात येईल। आणि शिक्षणाधिकारी यवतमाळ यांना सुद्धा या माध्यमातून आम्ही विनंती करू इच्छितो की या सर्व खाजगी शाळांचा माज त्वरित उतरवा, अन्यथा मराठीसाठी मनसे कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये या सर्व शाळांविरोधात एक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल।